वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. वास्तुप्रसाद, 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 वास्तुप्रसाद. नमस्कार, मी प्रसाद शिवरकर. वास्तुशास्त्रानिमित्त बऱ्याच वास्तूंना व्हिजिट देण्याचा योग येत असतो आणि बऱ्याच प्रकारचे अनुभव येत असतात. त्यापैकीच एक जो वेगळ्या प्रकारचा अनुभव आला तो मी आता तुमच्या पुढे शेअर करणार आहे. वास्तुशास्त्र हे प्रत्येक गोष्टीला ॲप्लिकेबल होऊ शकतं. जसं ते घरांना आहे, रिअल इस्टेट प्रोजेक्टला आहे, हॉटेल्सला आहे, हॉस्पिटलला आहे, तसंच ते शूटिंगचा सेट ह्याला सुद्धा आहे. होय, एकदा काय झालं, एका प्रोड्युसरचा मला फोन आला की सर आम्ही काही शूटिंगचा सेट उभा केलेला आहे, परंतु समहाऊ शूटिंग काही पुढे जात नाही आहे. सतत शूटिंगमध्ये अडथळे येत आहेत आणि पैशाचं नुकसान होतं आहे, कलाकारांची एफिशियन्सी कमी पडती आहे, कुठेतरी मनासारखे शॉट्स मिळत नाही आहेत आणि संपूर्णपणे शूटिंगचं जे शेड्यूल आहे ते कोलॅप्स झालेलं आहे. मी म्हटलं ओके. तर त्यांनी मला विचारलं की वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्याला काही करता येऊ शकतं का? तर त्यांना म्हटलं हो नक्कीच, वास्तुशास्त्र हे शूटिंगच्या सेटला सुद्धा ॲप्लिकेबल असतं. आणि मग ठरल्याप्रमाणे मी त्या सेटवर गेलो. मराठी सिरियलचं शूटिंग होतं आणि सिरियलमध्ये रेग्युलर जी घरं वगैरे दाखवलेली असतात, एक मोठा बंगला होता आणि त्या बंगल्यामधलं ते शूट होतं आणि सेट उभा केला होता. तर ज्यावेळेस मी तो संपूर्ण सेट बघितला त्यावेळेस मात्र मला समजलं की वास्तुशास्त्राप्रमाणे जर सेट नसेल तर कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात की ज्या प्रोड्युसरने आपल्याला सांगितल्या होत्या. तर तो जो सेट ज्यावेळेस मी बघितला त्यावेळेस तिथे मला हेच वास्तुशास्त्राचे नियम जे आहेत ते पूर्णपणे उलटे असलेले दिसले. म्हणजे काय झालं की तिथे त्यांचा जो मुख्य हॉल होता त्या हॉलमध्ये संपूर्ण लाईटची अरेंजमेंट होती, साऊंडची अरेंजमेंट केलेली होती, कॅमेरेज वगैरे सगळे ठेवलेले होते, परंतु कलाकारांनी उभं जे राहायचं जागा असती ती जागा मेनली तिथे चुकली गेली होती. त्यामुळे काय होतं की कलाकार ज्यावेळेस ॲक्टिंग करायचे किंवा डायलॉग्स म्हणायचे किंवा त्यांचं परफॉर्मन्स द्यायचे त्यांची एफिशियन्सी तिथे कमी होताना दिसत होती. मग ट्रायल म्हणून मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही हा जो सेट असा केलेला आहे तो फक्त उलटा करा, तुमचा कॅमेरा तिकडे न्या, समोरच्या बाजूला न्या आणि ॲक्टर लोक जे आहेत ते इकडे उभे राहतील आणि बॅकग्राऊंड मग जर त्यांना कम्फर्टेबल वाटलं तर त्याप्रमाणे आपण बॅकग्राऊंड चेंज करू. असा एक ट्रायलचा सीन आम्ही घ्यायचं ठरवलं आणि खरोखरच आश्चर्य वाटेल तुम्हाला की तो ट्रायलचा सीन 1 टेकमध्ये ओके झाला. पण नुसताच ओके झाला नाही, कलाकारांनी जो फीडबॅक दिला त्यांनी सांगितलं की खूप एनर्जी आम्हाला वाटत होती, अतिशय परफॉर्मन्स देताना उत्साह वाटत होता. तर त्यांना मी तेच सांगितलं की हाच वास्तुशास्त्रातला फरक असतो की एनर्जी ही सतत तुमच्यावर काम करत असते. मग तुम्ही ॲक्टिंग करत असाल किंवा तुम्ही एखाद्या बिझनेसचं काम करत असाल किंवा तुम्ही अभ्यास करत असाल, हा संपूर्णपणे एनर्जीचा खेळ आहे आणि माणसावरती एनर्जी सतत काम करत असते, सतत आपल्याला ती एकतर डाऊन करत असते किंवा अप करत असते. म्हणूनच ॲक्टिंग हे तर एनर्जीचं क्षेत्र आहे. मग त्याप्रमाणे त्यांच्याकडनं जो फीडबॅक आला त्या फीडबॅकप्रमाणे तो संपूर्ण जो सेट आहे तो संपूर्ण सेट आम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे केला. इनफॅक्ट त्यामध्ये कलाकारांना वापरण्याचं जे टॉयलेट बाथरूम होतं ते त्यांनी प्रॉपर ईशान्य दिशेला घेतलं होतं. आणि आता सेट जो असतो तो असं नाही की एक दिवसात सेट काढला लगेच आणि लगेच दुसरीकडे शूटिंग केलं, असं शक्यतो सिरियलचं होत नाही. कारण सिरियलचं शूटिंग हे वर्षानुवर्ष चालतं आणि यांचं सुद्धा जे एपिसोड्स होते हे जवळजवळ ॲटलिस्ट 2 वर्ष चालणार अशी त्यांची ती रिक्वायरमेंट होती. त्यामुळे त्या पद्धतीनेच वास्तुशास्त्राचा संपूर्णपणे अंगीकार करून तो सेट जो आहे तो सेट पूर्णपणे वास्तुशास्त्राप्रमाणे उभा केला, ज्यामध्ये ईशान्य दिशेला खरं म्हणजे त्यांच्या शूटमध्ये बऱ्यापैकी देवाचं दाखवणं होतं किंवा देवाचे वरती बरेचसे शॉट होते. तर ते प्रॉपर आम्ही ईशान्य दिशेला देवघर पण केलं आणि त्या ईशान्य दिशेला आम्ही ते शॉट्स जे आहेत ते शूट सुद्धा त्यांनी केले. त्यामुळे तिथे सुद्धा एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा एनर्जी तयार झाली होती, ज्यामुळे सेटवरती एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण होतं. त्या सिरियलमध्ये बेडरूमची जागा होती, जसं आपलं घर असतं तसं सगळ्या त्या घरातले ते सगळे शॉट्स होते. परंतु आम्ही जसं घरामध्ये वास्तूचे नियम असतात ते सगळे नियम सेटवरच्या वास्तूमध्ये केले होते
आणि त्याचा इफेक्ट किंवा त्याचा परिणाम सुद्धा त्यांना लवकरच दिसला. आणि ती सिरियल फक्त 2 वर्षाकरता जरी प्लॅन केली होती, पण पुढे ती सिरियल जवळजवळ 3.5 वर्ष चालली आणि अतिशय उत्तम रीतीने चालून कलाकारांना नाव फेम मिळालं, प्रोड्युसरला चांगले पैसे मिळाले आणि लोकांना सुद्धा बघण्याकरता एक सुंदर अशी कलाकृती मिळाली. म्हणजेच काय होतं की वास्तुशास्त्र हे कुठल्या क्षेत्रात नाही असं नाहीये. तुम्ही ठरवलं तर वास्तुशास्त्राचा अवलंब तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात करून आपल्या कर्माने, आपल्या प्रयत्नाने एक आपल्या जीवनामध्ये आनंद, उत्साह, एफिशियन्सी आणू शकतात. धन्यवाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तू हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद. वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. आयुष्याच्या प्रश्नांना देऊया प्रतिसाद. वास्तुदेवतेला घालूया आर्त पणसाद. वास्तुप्रसाद. 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 नको तोडफोडीचा त्रास अकारण. शास्त्रोक्त रीतीने समस्या निवारण. वास्तु ज्योतिष अंकशास्त्राचा साधुनिया संगम. शांती समृद्धीचा मार्ग शोधू उत्तम. असंख्य परिवारांचा ज्यांच्यावर विश्वास. यश आनंद सुखांचा लाभण्या प्रसाद. चला आजमावूया वास्तुप्रसाद. 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 डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तू हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद.